नर्मदे हर. तावरा गाव आहे. इथं पोहोचलो आपण 6 किलोमीटर चालून आलोय. सकाळी 6:15 वाजता निघालो होतो. आता वाजले 7:30. थोडं विश्राम करू. बघताय वडाचं झाड आहे मस्त. शेजारी हॉटेल पण आहे. बाबाजी म्हणे काही नाश्ता वगैरे करा बालभोग. म्हटलं ठीक आहे तुमची इच्छा जशी. आता बनवताय बाबाजी. नर्मदे यार. नर्मदे यार. ते बाबाजी इथे इथे चहा प्रसाद देतात. हे आहे आमच्या बरोबर परिक्रमावासी. मध्ये यार हे आहे जुना तावरा. आणि हे बाबाजी नाम बातो कानू मामा. हे इथे परिक्रमावासींसाठी सेवा देतात. बालभोग चहा प्रसादी ये त्यांना मदत करतात. सदाव्रत मिलता है यहाँ पे. और वो परिक्रमावासी की भी नहीं तो पशु पक्षियों की भी सेवा करते हैं. यहाँ पे बंदर रहते हैं उनको भी खिलाते हैं. और पंछियों को भी खाना खिलाते हैं. नर्मदे यार. हे असं आहे विश्राम करण्यासाठी. हे बघा कसे त्यांना बिस्किट वगैरे चारतात. जे खायला असेल ते देतात बाबाजी त्यांना. आणि ते त्यांचे इतके माणसळले त्यांच्या जवळ येऊन बसतात. पास आके बैठते बाबाजी आपके. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. आपण 9:15 वाजता इथे पोचलो होतो. बाप्पा सीताराम मडोली शुक्ल तीर्थ. आता वाजले 10:15. जवळपास 1 तास लागला आपल्याला फक्त कपडे धुण्यासाठी. 2 दिवस काय कपडे धुताने आले. सोय नव्हती व्यवस्थित. त्याच्यामुळे कपडे काही धुवेल नव्हते. बघा किती कपडे धुतले आज आपण. हे आपलेच आहे. आणि सुनील भाऊचे कपडे तिकडे वाळू राहिले. अरे आता थोड्या वेळ कपडे सुकत तर वाट पाहू. आणि शुक्ल तीर्थ येथून फक्त बाकी 1 किलोमीटर. तिथे गेल्यावर आपण दर्शन करून पुढे निघणार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला जायचं होतं शुक्ल तीर्थला. आणि थोडं मिसगाईड झाल्यामुळे आपण पोचलो मंगलेश्वरला. आता इथे मंगलेश्वरला मध्ये जाऊ. इथे भोजन प्रसादीची व्यवस्था आहे. तिथे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या आहे मंगलेश्वर. मंगलेश्वर मध्ये हे बाबाजी सेवा देतात. नुसती सेवाच नाही देते तर मालिश पण करून देतात. कोणाच्या पायाला दुखणं आहे. मैयाला त्रास होता आता. मैयाचं दुखणं आता 10 मिनिटात गायब करणार आहे बाबाजी. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा नर्मदानंदजी महाराज यांची पालखी आली. नर्मदे हर. आणि त्यांचं स्वागत करण्याचं योग आपल्याला मिळाले. हे भाग्य. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. आश्रमात असतानाच थोडा पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामुळे बरं आहे. लपायला जागा आहे. शेड वगैरे मस्त आहे. आणि जेवणाच्या आधी परत नाश्त्याला आलंय. म्हणजे सेवा करावी तर किती त्याला काही माप नाही. नर्मदे यार. नाश्ता बी काजू बदाम किसमिस. हे काय अजून टेस्ट नाही केला आपण. केळी. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. यांनी इतकी सेवा केली ना
या आश्रमात. काय काय म्हणावं, ते लुंग्या सुद्धा वाटले सगळ्यांना. आणि 1-2 महाराज नाही आलेले, पूर्ण दिंडी आलेली आहे नर्मदानंद महाराजांची. या मैया वाटतंय सर्वांना धोती. नर्मदे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. कंबुका मोकल सुताधाम ते आश्रम आहे. पाऊस कमी आणि पॅकिंग जास्ती अशी परिस्थिती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री भारद्वाज आश्रम सेवा ट्रस्ट मंगलेश्वर येथे भारद्वाज आश्रम आहे. तर आपण इथं आलोय. पाऊस चालू आहे थोडा थोडा, त्याच्यामुळे आपण थांबण्याचा निर्णय घेतलाय. आणि इथे सोय का बघू आधी, मग दर्शनाला जाऊ. इथे आहे श्रीराम मंदिर, संकीर्तन मंदिर, हे पण संकीर्तन मंदिर आहे. आपण आधी जर सोय का बघू, मग दर्शनाला येऊ. या बाजूला आहे संत कुटीर. नर्मदानंदजी महाराज इथं थांबलेले वाटतं, गाड्या दिसतात त्यांच्या. नर्मदे हर. Yeah.